myself Mahesh Pore. I am welcome you back in our new tutorial of the Java programming. In last few sessions, we had learned about the Java history, Java features. Again, we learned the difference between C and Java, C++ and Java. Again, we had learned the Java environment. Okay, so what the environment is required to write and run the Java programs. We have already learned the theory of that one. Okay, in this session, we are going to learn about the classes and the objects in the Java. Okay, so today's session is about the classes and objects in Java programming. So I welcome you all in our new tutorial. Okay, so this is belongs to the first unit, that is basic syntactical constructor in the Java. Okay, so outcome of that unit you already know this one. Okay, so what is the learning outcome in this session? Okay, after learning the classes and object, you should understand the concept of the classes and the objects and use it in the program and develop the application. Okay. So what we learn today? We are going to learn about how to define the class, what is class, how to define the class, what is object, how to create the object, okay, and how to access the class members by using the object. Okay. So the key takeaway is what how to create the object and the class in the Java. So before going into the detail, how the classes are created, objects are created, how to access the members of the classes and all that one, first see a simple program. Okay, so we can say that the first Java program. एक सिंपल प्रोग्राम आपण तयार करायचा आहे जो काय करेल कन्सोलला तुमचा जावा प्रोग्रामिंग नावाचा एक जी स्ट्रिंग आहे ती फक्त डिस्प्ले करेल. ओके, एक सिंपल प्रोग्राम बघायचा आपल्याला. दॅट इज सपोज द नेम ऑफ द प्रोग्राम इज नथिंग बट द सॅम्पल डॉट जावा. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की जावाचा प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्या मशीनवर जेडीकेचं इन्स्टॉलेशन असणं गरजेचं आहे. ओके, सो first install the JDK. Okay, so after successful installation of the JDK, you can type your source code into the already ready-made IDEs or by using the notepad. Okay, but we are going to use the notepad. Okay, तुमचा जो प्रोग्राम आहे तो तुम्हाला पहिल्यांदा नोटपॅड मध्ये लिहावा लागेल. नोटपॅड मध्ये लिहिल्यानंतर तो सेव्ह करावा लागेल. तो कोणत्या नावाने सेव्ह करायचा ते बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर एकदा प्रोग्राम लिहिल्यानंतर तो कंपाइल कसा करायचा आणि तो रन कसा करायचा हे आपण ह्या सेशन मध्ये बघायचं आहे. ओके, सो सी हियर एक सोर्स कोड लिहिलेला आहे सॅम्पल डॉट जावा, जिथे तुम्हाला दिसतो सोर्स कोड तो नोटपॅड मध्ये लिहायचा तुम्हाला, ज्याच्यामध्ये क्लास डिफाईन केलाय, एक मेन मेथड डिफाईन केला आणि एक मेसेज किंवा स्ट्रिंग जावा प्रोग्रामिंग नावाचा डिस्प्ले केलेला आहे. राईट साईडला तुम्हाला दिसेल की सेव्ह ॲज मध्ये तुम्हाला तो प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. ओके, सेव्ह केल्यानंतर कमांड प्रॉम्प्टला जायचं आहे. जावा सी नावाचा कंपायलर यूज करून तो प्रोग्राम तुम्हाला कंपाईल करायचा आहे. जावा नावाचा इंटरप्रिटर यूज करून तो प्रोग्राम तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे. सो कीप इन माइंड दॅट जावा मध्ये तुम्ही एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल क्लासेस लिहू शकताय. ओके, परंतु जावाचा प्रोग्राम सेव्ह कसा करायचा आणि काय करायचं हे आपण प्रॅक्टिकली बघूया. सो लेट्स सी, I have the installation of the Java on my machine. Okay, so by writing the program I use the notepad. Okay, so see here, Java is nothing but the object oriented language. Okay, and we learn the feature of the Java as what everything is in the Java is in the form of the classes and the objects. Okay, so minimum तुम्हाला एक क्लास तरी जावाचा तुम्हाला यूज करावा लागतो कुठलाही जावाचा प्रोग्राम करण्यासाठी. ओके, सो कीप इन माइंड दॅट युअर जावा प्रोग्राम मस्ट कंटेन ॲट लिस्ट वन क्लास. ओके, एकापेक्षा जादा क्लासेस तुम्ही यूज करू शकताय, परंतु ॲटलिस्ट एक क्लास तरी तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला यूज करावा लागेल. ओके, ज्या क्लासमध्ये तुम्हाला मेन मेथड डिक्लेअर करावी लागेल. यू कॅनॉट राईट द मेन मेथड डायरेक्टली इन जावा. ओके, जावा मध्ये मेन मेथड डिक्लेअर करण्यासाठी तुम्हाला एक क्लास यूज करावा लागेल आणि त्या क्लासच्या अंडर तुम्हाला मेन मेथड डिक्लेअर करावी लागेल. ओके, द फर्स्ट पॉइंट इज दॅट write the class. Okay, make it as public. Okay, because whatever that class is accessible for all. Okay, so make the class as what the public. Okay,
that is public class. Okay, suppose the class name is what? Sample. Okay, so write down the main method in that class, that is public static void main string arg array. Okay, so see here, the main method declared in the Java is somewhat different by the other programming languages. Okay, जेव्हा तुम्ही क्लासमध्ये मेन मेथड डिक्लेअर करताय, it is a standard format to declare the main method in the Java. Okay, you must define your main method as a public. You must define your main method as a static. Okay, main method does not return any value, so you must define the main method as a void. Okay, and you must define a string array as a parameter to the main method. Okay, आता याचं रिझन काय बघा. मेन मेथड डिक्लेअर करताना तुम्हाला ती पब्लिक डिक्लेअर करावी लागेल, स्टॅटिक डिक्लेअर करावे लागेल, void डिक्लेअर करावं लागेल आणि मेन मेथडला पॅरामीटर म्हणून स्ट्रिंगचा ॲरे पास करावा लागेल. ओके, सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट वन? सो सी दिस वन. आता कीवर्ड्स कुठले कुठले यूज केलेत बघा आपण प्रोग्राममध्ये करायचे. क्लास इज अ कीवर्ड यूज टू डिक्लेअर द क्लास. ओके, आता मेन मेथड डिक्लेअर करताना आपण ती पब्लिक केलेलं आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, जावामध्ये मिनिमम एक क्लास तुम्हाला डिक्लेअर करावा लागेल. मॅक्झिमम तुम्ही कितीही क्लासेस डिक्लेअर करू शकताय. परंतु तुम्ही एकापेक्षा जास्त क्लासेस जरी यूज केले प्रोग्राम मध्ये, यू मस्ट हॅव और यू मे हॅव यूज 10 क्लासेस. ओके, 10 क्लासेस, कितीही क्लासेस तुम्ही यूज करू शकताय. परंतु जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जावा प्रोग्राम मध्ये मेन मेथड ही डायरेक्टली लिहिली जात नाही. ती कुठल्या तर क्लासच्या अंडर तुम्हाला ती मेन मेथड लिहावी लागेल. ओके, आणि जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये एकापेक्षा जास्त क्लासेस असतील, त्या नंबर ऑफ क्लासेस पैकी कोणत्याही एका क्लासमध्ये तुम्हाला मेन मेथड लिहावी लागेल. ओके, मग सपोज एका क्लासमध्ये तुम्ही मेन मेथड लिहिली तर ती मेन मेथड बाहेरच्या क्लासला अदर क्लासला ऍक्सेस कशी होणार आहे, जर ती मेन मेथड तुम्ही पब्लिक डिक्लेअर केला तर. ओके, so to access the main method throughout the classes declared in the program, you must define the main method as a public. Okay, एवढंच नाही तर वेगवेगळ्या पॅकेजेस मध्ये जेव्हा तुमचा प्रोग्राम यूज करताय त्यावेळी सेम पॅकेज किंवा मल्टिपल पॅकेज अदर पॅकेज मधल्या क्लासेसला सुद्धा तुमची मेन मेथड ऍक्सेस होण्यासाठी तुमची मेन मेथड पब्लिक डिक्लेअर करावी लागेल. पब्लिक मीन्स व्हॉट? इट इज अन ऍक्सेस मॉडिफायर or visibility modifier. Okay, it defines the visibility. Okay, visibility public म्हणजे काय? Visible to all or accessible to the all. Okay, so जसं मी तुम्हाला सांगितलं, जावा मध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त क्लासेस यूज करू शकता. परंतु कुठल्या तर एकाच क्लासमध्ये तुम्हाला मेन मेथड लिहावी लागते. आता ती का लिहावी लागते ते पण सांगेन मी तुम्हाला. कोणत्याही कुठल्या तरी एकाच क्लासमध्ये तुम्हाला ती मेन मेथड लिहावी लागते. सो बाहेरच्या क्लासेसना तुमची मेन मेथड ऍक्सेस करण्यासाठी ती तुम्हाला ऍज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर करावी लागते. ओके, सो द रिझन टू डिफाइन द मेन मेथड ऍज पब्लिक इज दॅट द मेन मेथड मस्ट बी ऍक्सेसेबल टू ऑल द क्लासेस. So by default, okay, or by the standard or by the convention, okay, the main method in the Java is always the public one. Okay, so see here why it is defined as a static. Okay, जेव्हा एखादी मेथड तुम्ही स्टॅटच्या अगोदर स्टॅटिक कीवर्ड यूज करताय which is called as a static method. आता स्टॅटिक मेथड काय? तर मेन मेथड मी कुठल्या तर क्लासच्या अंडर लिहिलेले आहे. Okay, so you always know that the methods of the classes are accessible by creating object of that class. Okay, मग जर एखाद्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायच्या अगोदरच मेन मेथड मला ऍक्सेस करायची असेल तर कशी करायची? दिस विल बी हॅपन बाय युजिंग द कीवर्ड स्टॅटिक. ओके, जेव्हा तुम्ही एखादी मेथड स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करताय, जसं इथं मेन मेथड स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केलेले आहे, त्यावेळी जावा व्हर्च्युअल मशीन कडून ती मेथड
डायरेक्टली डायरेक्टली रन केली जाते. त्या क्लासचा कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट क्रिएट न करता ती मेथड जावा व्हर्च्युअल मशीन कडून डायरेक्टली एक्झिक्यूट केली जाते. ओके, सो without creating any instance of that class or any object of that class, if you want to access the method, define it as a static. Okay, सो जसं तुम्ही याच्या अगोदर बघितलं तर प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे मेन मेथड पासून स्टार्ट होतं. सो मेन मेथड ही कुठल्या तर क्लासच्या अंडर लिहिलेलं आहे. सो दिस इज acting as a member of that class. Okay, so member of the class is accessible by using the object. Okay, so how it can be happen. Okay, ऑब्जेक्ट क्रिएट करायच्या अगोदर डायरेक्टली तो क्लास ऍक्सेस कसा करायचा किंवा त्या क्लासची ती मेथड ऍक्सेस कशी करायची, तर आन्सर इज दॅट define the main method as a static. Okay, so without creating any instance, okay, तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट कुठे होणार, स्टार्ट कसा होणार, क्लासमध्ये तर मेन मेथड डिक्लेअर केलेला आहे, परंतु अजून आपण ऑब्जेक्ट त्या मेन मेथड मध्येच डिक्लेअर करायचे आहेत. सो ऑब्जेक्ट डिक्लेअर करायच्या अगोदर एखादी मेथड ऍक्सेस कशी करायची, तर बाय युजिंग द स्टॅटिक. वेगळ्या इतर प्रोग्रामिंग लँग्वेज सारखं आपण मेन मेथड डायरेक्टली लिहू शकत नाही, ती एखाद्या क्लासच्या अंडर लिहावी लागते. ओके, आणि एखाद्या क्लासच्या अंडर जेव्हा तुम्ही लिहिताय त्यावेळी ते ऍक्सेस करण्यासाठी त्याचा ऑब्जेक्ट यूज करावा लागतो. ओके, सो ऍक्च्युअली एक्झिक्युशन स्टार्ट कसं होणार, कारण आपण क्लास लिहिला, त्याच्यामध्ये मेथड लिहिले, त्याच्यात ऑब्जेक्ट लिहिणार आहे, मग डायरेक्टली मेथडला त्या ऍक्सेस कसा द्यायचा. ओके, सो without creating any instance or any object of that class, okay, to start the execution of the main method is possible because of using the static keyword. Okay, so see here, static is a keyword. If we declare any method as a static, it is known as a static method. Okay, the core advantage of the static method is that there is no need to create an object to invoke the static method. Okay, the main method is executed by the JVM, so it does not require to create an object to invoke the main method, so it saves the memory. Okay, so define the main method as what, the static. In Java, the main method does not return any value. Okay, that's why the main method must be declared as what, the void. Okay, void is what, the return type. Okay, if your method does not return anything, declare that method as void. Okay, so main method in the Java does not return any value, that's why I declare it as a void. Okay, a main is a name of the method, declare use the standard name of the Java. Okay, then in that main method one string array will be passed. Okay, what is the reason of that one? Okay, suppose तुम्हाला प्रोग्राम साठी काही पॅरामीटर लागणार आहेत आणि ते पॅरामीटर्स तुम्हाला कमांड लाईन वरून घ्यायचे आहेत. आय थिंक यू ऑलरेडी लर्न अबाउट द कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. तुमच्या प्रोग्रामला लागणारे जे पॅरामीटर्स आहेत, जे आर्ग्युमेंट्स आहेत, ते प्रोग्राम रन करताना जेव्हा कमांड लाईन वरून पास केले जातात, कमांड लाईन वरून जर काही पॅरामीटर पास केले असतील, आर्ग्युमेंट पास केले असतील, तर ते आर्ग्युमेंट कॅच करण्यासाठी स्ट्रिंग नावाचा ॲरे इथे डिक्लेअर केलेला आहे. ओके, मे बी कमांड लाईन आर्ग्युमेंट नसतील तर याच्यामध्ये काही व्हॅल्यू नसणार आहे, परंतु जर तुमच्या प्रोग्रामला लागणारे पॅरामीटर कमांड लाईन वरून पास केले असतील, ओके, प्रोग्राम रन करताना, तर ते पॅरामीटर स्टोअर करून ठेवण्यासाठी एक ॲरे ठेवलेला आहे, दॅट इज स्ट्रिंग ॲरे. ओके, जसं आता बघतो आपण, याच्या अगोदर पण बघितलं असेल तुम्ही, कमांड लाईन वरून जे काय तुम्ही प्रोग्रामला पास करत आहे किंवा कमांड लाईनवर जे काय तुम्ही डिस्प्ले करताय, बाय डिफॉल्ट त्याचा डेटा टाईप हा स्ट्रिंग असतो. ओके, सो कमांड लाईन वरून पास केलेले पॅरामीटर जे आहेत, ते कुठल्या टाईपचे असणार आहेत, स्ट्रिंग डेटा टाईपचे असणार आहेत. दॅट्स वाय इथे स्ट्रिंगचा ॲरे डिक्लेअर केला आहे. सो वन्स अगेन आय रिपीट this statement, main method, you must declare the main method as a public because it will be accessible to the all classes in the programs. Okay, to visible your main method to all,
make your method as a public. It is must be defined as static because you are not going to create the object of that class first, or you can say that the main method in the Java must be written inside any class. Okay, so without creating any instance, the main method is accessible because of the static keyword. Okay, main method does not return any value, that's why the return type of the main method is void. Main is the name of that method. Okay, if any command line parameter used by the program, okay, to store that command line parameter or argument, you must use the string array. Okay, so main method तुम्हाला declare करावी लागेल public static void main, and you want to define the string whatever the array. So this is a standard definition of the main method. Okay. So एक क्लास डिफाइन केला, त्याच्यामध्ये मेन मेथड डिफाइन केली. आता आपण एक सिंपल मेसेज प्रिंट करायचा आहे. त्यासाठी सिंटॅक्स आहे system.out.print, and whatever the message you want to print written into the double quote. Suppose I use welcome to Java programming. Okay, close this main method, close this class. Okay, so आता बघा, सिस्टीम हा एक क्लास आहे जो कन्सोल डिफाइन करतो. ओके, आता हे आउटपुट जे आहे आपल्याला ते कमांड प्रॉम्प्टवर शो करायचं आहे, कन्सोलवर शो करायचं आहे. ओके, सो कन्सोल शो करण्यासाठी, कन्सोल डिफाइन करण्यासाठी त्याचा बेस क्लास आहे सिस्टीम. ओके, आउट हा ऑब्जेक्ट आहे आउटपुट स्ट्रीम क्लासचा. ओके, जो काय करेल तुमच्या प्रोग्राम कडून कन्सोलवर जे काय आउट होणार आहे, जे काय प्रिंट होणार आहे, जे काय डिस्प्ले होणार आहे, this will be printed by using the object of output stream class, and the object of output stream class is what? The out. Okay, print is nothing but the method which is used to print whatever the message you have written in the parenthesis. Okay, so याचा meaning काय आहे की हा मेसेज वेलकम टू जावा प्रोग्रामिंग हा मेसेज प्रिंट कर, आउट कर कुठं? कन्सोलवर. सिस्टम इज व्हॉट? द कन्सोल. Okay, so this is a simple program which will display the welcome to Java programming on the console. Okay, so काय काय केलं बघा, आपण एक क्लास लिहिला, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिली, आणि त्याच्यामध्ये एक मेसेज जो प्रिंट करायचा कन्सोलवर तो लिहिला. आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रोग्राम जावाचा सेव्ह कसा करायचा. ओके, so keep in mind that, okay, the class that contains the main method, you want to save the Java program by name of that class and the .java extension. Okay, जसं मी तुम्हाला सांगितलं, जावा मध्ये मिनिमम एक क्लास पाहिजे, मॅक्झिमम एकापेक्षा जास्त तुम्ही कितीही क्लासेस यूज करू शकता. ओके, सो कितीही क्लासेस तुम्ही यूज केले तरी मेन मेथड ह्या कुठल्या तरी एकाच क्लासमध्ये तुम्हाला लिहावी लागेल. सपोज 10 क्लासेस लिहिलेत तर 10 क्लासपैकी एका कुठल्या तर क्लासमध्ये तुम्हाला मेन मेथड लिहावी लागेल. ओके, 9 फक्त तुम्हाला क्लास डिक्लेरेशन असते. आता इथं मी एकच क्लास डिक्लेअर केलाय ज्याच्यामध्ये मेन मेथड आहे. सो ऑलवेज कीप इन माइंड दॅट ज्या क्लासमध्ये तुम्ही मेन मेथड लिहिणार आहात त्या क्लासच्या नावानं आणि .java एक्सटेन्शननं तुमचा प्रोग्राम सेव्ह करावा लागेल. आता सेव्ह करताना सुद्धा क्लासचं नाव जसं आहे तसं तुम्हाला त्या प्रोग्रामचं नाव द्यावं लागेल, बिकॉज द जावा इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. ओके, इथं एस सॅम्पल्स एस कॅपिटल आहे. ओके, ते जर तुम्ही स्मॉल केलं विच विल बी ट्रीटेड ॲज टू डिफरंट वन. ओके, सो जसं क्लासचं नाव आहे, ओके, केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, जसे केस लेटरचे केसेस आहेत, ओके, त्या तशाच केसचा यूज करून तुम्हाला प्रोग्राम सेव्ह करावा लागेल. ओके, सो कीप इन माइंड दॅट ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासच्या नावाने .java एक्सटेन्शननं तुमचा प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. आता इथं मी एकच क्लास यूज केलाय, मल्टिपल क्लासेस जरी यूज केले असते तरी ज्या क्लासमध्ये मेन मेथड मी डिक्लेअर करणार आहे त्या क्लासच्या नावाने .java एक्सटेन्शननं प्रोग्राम मी सेव्ह करणार आहे. कुठे सेव्ह करणार आहे तर सेव्ह इट ॲज ओके, जिथं तुमचा जावाचं इन्स्टॉलेशन आहे, JDKचं इन्स्टॉलेशन आहे, त्याच्या बिन फोल्डरमध्ये जा.
आणि तिथं तुमचा प्रोग्राम काय करा, तिथं प्रोग्राम तुमचा काय करा, सेव्ह करा. कसा सेव्ह करा, ज्या प्रोग्राम ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं नाव डॉट जावा एक्सटेन्शन. ओके, सो हा जो प्रोग्राम आहे माझा सोर्स कोड तो कुठं सेव्ह होणार आहे, जावा मध्ये JDK मध्ये बिन फोल्डर मध्ये सेव्ह होणार आहे. ओके, सेव्ह. ओके, so see here, if I use this one Java JDK bin. Okay, what is the program name, sample. आता सॅम्पलची एकच फाईल तुम्हाला दिसते जी जावा फाईल आहे, जो माझा सोर्स कोड आहे. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, द प्रोग्राम लिहिला मी, आता तो काय करायचा, मला एक्झिक्यूट करायचा आहे, कंपाईल करायचा आणि रन करायचा आहे. आता इथं कुठलीही डॉट क्लास सॅम्पल डॉट क्लास नावाची फाईल तुम्हाला इथे दिसत नाही, कारण तो प्रोग्राम अजून आपण कंपाईल करायचा आहे. ओके, सो सी हियर, यूज द कमांड प्रॉम्प्ट, go to that directory. ओके, आपले कुठल्या ई ड्राईव्हवर माझा जावाचा फोल्डर आहे, सो चेंज डिरेक्टरी ॲज जावा, त्याच्यामध्ये JDK नावाचा फोल्डर आहे माझा. ओके, सो सी हियर this one. Okay, you simply have what, copy this one. Okay, and paste सुद्धा करू शकता. Okay, for example see this one CD. Okay, so जिथं आपला प्रोग्राम आहे त्या पाथला आपण आलो, जावा JDK आणि बिन. आता कंपाईल करण्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला, कंपाईल करण्यासाठी जावाचा कंपायलर आहे जावा सी. जावा सी मला काय करायचं आहे, सॅम्पल डॉट जावा हा प्रोग्राम कंपाईल करायचा आहे. ओके, सो सी हियर सॅम्पलची फक्त फाईल आहे, सोर्स कोड आहे. सो जावा सी कंपायलर यूज करून तुम्ही जावाचा प्रोग्राम कंपाईल करू शकताय. जर तुमचा प्रोग्राम सिंटॅक्टिकली पूर्ण बरोबर असेल तर तुमचा प्रोग्राम कंपाईल होईल सक्सेसफुली आणि त्याची डॉट क्लास फाईल ह्याच बिन फोल्डर मध्ये तयार होईल, ज्या डॉट क्लास फाईल मध्ये तुमचा बाईट कोड असणार आहे. जसं आपण याच्या अगोदर बघितलं, जेव्हा तुमचा सोर्स कोड जावा सी कंपायलर यूज करून कंपाईल केला जातो त्यावेळी त्याचा बाईट कोड तयार होतो. हे जो बाईट कोड जिथं तुमचा प्रोग्राम असणार आहे, दॅट इज बिन फोल्डर मध्ये, तिथल्या डॉट क्लास फाईल मध्ये सेव्ह होईल. सो सी हियर, the program compiled successfully, and if you see here, okay, sample ची डॉट क्लास फाईल तयार झाली. ओके, ज्या डॉट क्लास फाईल मध्ये तुमचा बाईट कोड असणार आहे. आता ही फाईल तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर कॉपी करा जिथे JDK इन्स्टॉल आहे आणि जावा इंटरप्रेटर करून रन करा, ती रन होईल. ओके, सो कीप इन माइंड दॅट तुमचा प्रोग्राम जो आहे तो कंपाईल करण्यासाठी जावा सी नावाचा कंपायलर यूज करा. जर तुमचा प्रोग्राम सिंटॅक्टिकली करेक्ट असेल तर डॉट क्लास फाईल तयार होईल, ज्या डॉट क्लास फाईल मध्ये बाईट कोड असेल. आता कंपाईल झाला, रन कसा करायचा, तर इंटरप्रिटर यूज करायचा. जावाचा इंटरप्रिटर आहे, जावा नावाचा इंटरप्रिटर आहे. ओके, जो तुमचा प्रोग्राम मशीन कोड मध्ये ट्रान्सलेट करतो. ओके, सो जावा सॅम्पल, सो आउटपुट इज व्हॉट, वेलकम टू जावा प्रोग्रामिंग. जे आपण इथे लिहिलेलं आहे, वेलकम टू जावा प्रोग्रामिंग. ओके, so what is the step to write the Java program? First step is what, write one class. मिनिमम तुमचा प्रोग्राम मध्ये एक क्लास पाहिजे. मॅक्झिमम तुम्ही कितीही क्लासेस लिहू शकताय. सिंपल आपण पहिला प्रोग्राम बघतोय त्यामुळे एकच क्लास डिफाइन केलेला आहे. एक क्लास असेल किंवा एकापेक्षा जास्त क्लासेस असतील. ओके, कोणत्याही एका क्लासमध्ये तुम्हाला मेन मेथड डिक्लेअर करावं लागेल, जी पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आणि त्याला एक स्ट्रिंगचा ॲरे पास करावा लागेल. ज्या मेन मेथडमध्ये तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता किंवा तुमचं काही प्रोसेसिंग आहे ते लिहू शकता. ओके, प्रोग्राम सेव्ह करताना कसा सेव्ह करायचा, ज्या क्लासमध्ये मेन मेथड लिहिलेली आहे त्या प्रोग्रामच्या त्या क्लासच्या नावानं प्लस डॉट जावा एक्सटेन्शननं बिन फोल्डरमध्ये तुमचा प्रोग्राम सेव्ह करायचा.
सेव्ह केल्यानंतर कमांड प्रॉम्प्टला यायचं. कंपाईल करण्यासाठी जावा सी नावाचा कंपाइलर यूज करा. ओके, जावा सी whatever the program name .java. If your program is syntactically correct, then your program successfully compile, and which will create the .class file. Okay, .class file contains the bytecode. Okay, then after successfully compiling your program, execute your program by using Java interpreter, that is Java whatever the program name. Okay, if your program has correct logic, then it will display the output. Okay, so this is first sample program of the Java. Okay, so see here, you must define use the notepad, यूज करा. नोटपॅड मध्ये तुमचा प्रोग्राम लिहा, सेव्ह करा बिन मध्ये, कंपाइल करा आणि रन करा. कमांड प्रॉम्प्टवर तुम्हाला त्याचा आउटपुट दिसेल. Okay. आता हे जे आहेत कीवर्ड्सच्या प्रोग्राम मध्ये यूज केलेले ते आपण सगळे डिस्कस केले. So what is the concept map? You must want to define the class because the Java is object oriented language, and purely object oriented language. Everything is in the Java is in the form of the class and the object. So you must want to define the class. Okay, the class is what? The class is nothing but it is a collection of the variables and the methods. Okay, or you can say that it is a template, okay, or framework which can carry the variables, which is also known as the data members and the methods. Okay, then you want to create the object of that class. The object create करण्याची स्टाईल जावाची वेगळी आहे. Okay, ते आपण नंतर डिस्कस करायचे आहे. Okay, so see here how to create the object. You want to declare the class name. Suppose the class is rectangle. Okay, then object is nothing but what? Object is a variable of that class, instance of that class. Okay, so class name, object name is equal to new keyword and whatever the constructor of that class. New keyword का यूज केला जातो, तर ऑब्जेक्ट क्रिएट करताना न्यू कीवर्डच्या पुढे आपण काय बघतोय, कन्स्ट्रक्टर बघतोय. कन्स्ट्रक्टर काय डिफाइन करतो, to initialize the members of that class is a job of the constructor. आणि तो इनिशियलाइज करताना त्याला जी मेमरी लागणार आहे ती मेमरी अलोकेशन करायचं काम न्यू कीवर्ड करतो. Okay, so in the Java the object is declared like class name, object name is equal to new constructor. Okay, how to access the members of that class? By using the object and variable name, assign the value of that one, or by using the object and method name. This is a concept map. So see how to create the object and the class in the Java. So what is a class? Okay, the basic entity in the object oriented programming is what? The class, which is nothing but the user defined data type. Okay, जसा user नाव देईल त्या क्लासचं, तो तुम्ही आणि जे मेंबर किंवा मेथड्स क्रिएट करा, तसा तो डेटा टाइप तयार होईल. Okay, so class is called as a user defined data type. Okay, which will nothing but it is a collection of the variables and the methods. Okay, or you can say that it is a template of the object for an object. Okay, ज्या काय प्रॉपर्टीज क्लासमध्ये तुम्ही डिक्लेअर कराल त्या प्रॉपर्टीज त्या क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू काय केल्या जातात, ऍक्सेस केल्या जातात. सो यू कॅन से दॅट अ क्लास इज अ टेम्पलेट फॉर अन ऑब्जेक्ट. Okay, and object is what? The object is an instance of that class. Whatever the properties defined of that class, these properties are only accessible by using the object. Okay, so object is what? The instance of that class. So classes create the objects and object uses the method to communicate between them. So see here syntax काय क्लासचा, क्लास नावाचा कीवर्ड यूज करा. तुम्हाला जो काय क्लासचं नाव द्यायचं ते नाव द्या, क्लास, क्लास नेम, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, मेथड्स डिक्लेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल, सो सी हियर एक रेक्टँगल नावाचा क्लास डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, लेंथ अँड विड्थ ऑफ टाइप INT. आणि एक मेथड डिक्लेअर केलेले गेट डेटा नावाचे.
Okay, so you can say that the class is nothing but the collection of the variables and methods, or it is a template, for an object. Okay, ह्या ज्या properties आहेत त्या classच्या object कडनं access होऊ शकतात. Okay, so object is what? Object is nothing but what? It is an basic unit of object-oriented programming, and it is an instance of that class. By using the object, you can access the properties of the classes. Okay, so this is the object. Okay. So in Java, writing the object or creating the object is sometimes the different one than the C++. Okay. C++ मध्ये काय करताय तुम्ही डायरेक्टली डायरेक्टली क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम डिक्लेअर करताय, परंतु जावा मध्ये ऑब्जेक्ट डिक्लेअर करायची स्टाईल थोडी वेगळी आहे. सो स्टेप्स फॉर क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स आर व्हॉट? Declaring an object, also called as instantiating an object, instantiating a class. Okay. When an object of the class is created, the class is said to be instantiated. Declaring a variable to hold an object is just like the declaring a variable to hold the value of primitive type. Okay. Declaration does not create new object. It's simply variable that can refer to an object. Okay. आता हे आपण डिटेल मध्ये नंतर बघायचं आहे. Okay. How to create the object. Okay. Or how to initialize the objects. Okay. So see here example, we can access the class members by using the object name and whatever the class members. Okay. So see here practically see आता काय केलेलं आहे बघा आपण, तर सिंपल आपण एक क्लास तयार केलेला आहे. आता आपण जरासा दुसरा क्लास तयार करूया जिथं तुमचा जिथं एकापेक्षा जास्त क्लासेस असतील आणि ऑब्जेक्ट्स क्रिएट केल्या जाईल. सिंपल आपण बघूयात हाऊ टू क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. हे आपण डिटेलमध्ये नंतर बघायचं आहे, परंतु आपण एक आणखीन एक नवीन प्रोग्राम करून बघूयात. सो सी हियर, सपोज I declare the public class demo. Okay. In that, suppose I use two variables, that is integer x is equal to 10 and y is equal to 20. Okay, suppose I write public void add. Okay, and in that I use x plus y. Okay, suppose I want to print that one, system dot out dot print. I want to print, that is suppose addition is. So always keep in mind that एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर तुम्हाला प्रिंट करायची असेल तर तो व्हेरिएबल तुम्ही डायरेक्ट लिहायचा, तो डबल कोट मध्ये लिहायचा नाही. डबल कोट मध्ये आपण काय लिहितो? स्ट्रिंग लिहितो. जे डबल कोट मध्ये लिहिणार आहे आपण ते आहे तसं प्रिंट होईल, परंतु एखाद्या व्हेरिएबलची जर मला व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर तो व्हेरिएबल डायरेक्टली प्रिंटला पास करायचा. आणि स्ट्रिंग एकापेक्षा जास्त स्ट्रिंग एकमेकांना कॉन्कॅटनेट करायचे असतील तर प्लस नावाचं साइन आहे. म्हणजे काय? ऍडिशन इज ही स्ट्रिंग, त्याला कॉन्कॅटनेट काय केलं जाईल? सी ची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्कॅटनेट केली जाईल. सो एकापेक्षा जास्त स्ट्रिंग प्रिंट मध्ये तुम्ही कॉन्कॅटनेट करू शकता बाय युजिंग द प्लस साइन. So this is end of the method. Okay, and this is end of the class. Okay. आता एक क्लास लिहिलेला आपण, आता काय करायचं आहे? दुसरा क्लास लिहा. सपोज पब्लिक क्लास डेमो, सपोज फर्स्ट डेमो. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की जावाच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही एकापेक्षा कितीही क्लासेस लिहू शकता,
पण कुठल्या तरी एकाच क्लासमध्ये मेन मेथड लिहावी लागेल. सो राईट द पब्लिक स्टॅटिक void main, into that one define the string array. कुठलंही नाव त्या arrayचं चालतं. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला सपोज क्लास डेमो आहे, ह्याचे फीचर्स काय करायचे आहेत, ऍक्सेस करायचे आहेत. ओके, जे ऍडिशन जी आहे ती प्रिंट करायची आहे. आता ती कशी करणार, तर त्यासाठी तुम्हाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. ओके, दॅट इज अ डेमो डी is equal to new demo. So see this is a style of the Java for creating the object. Okay, मेन मेथड मध्ये आपण ऑब्जेक्ट्स क्रिएट करतो. ओके, कितीही क्लासेस लिहा प्रोग्राम मध्ये, त्या क्लासेसचे ऑब्जेक्ट्स आपण मेन मेथड मध्ये क्रिएट करतो. ओके, सो ऑब्जेक्ट क्रिएट करताना काय करायचं, अगेन द ऑब्जेक्ट इज इन्स्टन्स ऑफ दॅट क्लास. ओके, जसं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, ओके, तसं आपण ऑब्जेक्ट डिक्लेअर करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल इथे जसा यूज केला इंटीजर एक्स. ओके, तसा डेमो डी इज व्हॉट, द ऑब्जेक्ट नेम, आणि त्याचा डेटा टाईप काय असणार आहे, क्लास इटसेल्फ, क्लासचं नाव डेमो एक्स. इथं फक्त त्या ऑब्जेक्टचा व्हेरिएबल तयार होईल, ऍक्च्युअल ऑब्जेक्टची फिजिकल कॉपी इथं तयार होणार नाही. ओके, so to create or initialize the object, you want to define new keyword and whatever the constructor. त्याचं मीनिंग काय, की डी हा डेमोचा ऑब्जेक्ट आहे. ओके, त्याचा कन्स्ट्रक्टर डेमोचा इथे लिहिलेला आहे. कन्स्ट्रक्टर काय करतो, की जे काय व्हेरिएबल्स आहेत डेमोचे ते सगळे इनिशियलाइज करायचे काम करतो. आता त्याच्यानुसार त्याला मेमरी किती लागणार आहे हे आपल्याला समजू शकतं. ओके, सो टू इनिशियलाइज the members of that demo class, okay, we use the constructor. Okay, from that we calculate, Java program calculate the memory required for that program. Okay, आणि व्हेरिएबल इनिशियलाइज करण्यासाठी जी मेमरी आहे ती मेमरी अलोकेट करायचं काम न्यू नावाचा कीवर्ड करतं. So always keep in mind that to declaring the object in the Java is two-step process. First is what, declare only the object name, and second step that initialize that object. Okay, so initialize करताना न्यू कीवर्ड आणि कन्स्ट्रक्टर यूज करा. न्यू कीवर्ड हा त्या क्लास साठी लागणारे जी मेमरी आहे ती मेमरी अलोकेट करायचं काम करतं. सो एक तर टू स्टेप लिहा किंवा हे तुम्ही एका स्टेप मध्ये सुद्धा लिहू शकता. फॉर एक्झाम्पल डेमो डी इज इक्वल टू न्यू डेमो. ओके, दोन स्टेप वेगवेगळ्या लिहा किंवा एका स्टेप मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. मी कमेंट टाकली. ओके, ठीक आहे. आता ऑब्जेक्ट क्रिएट झाला, तर ऑब्जेक्टने मी काय करणार आहे, ऑब्जेक्ट काय करतो, ऑब्जेक्ट इज इन्स्टन्स ऑफ दॅट क्लास विच इज यूज टू ऍक्सेस द फीचर्स ऑफ दॅट क्लास. आता मला ऍड मेथड ऍक्सेस करायची आहे, कोणाची, डेमोची. सो हाऊ टू access the members of that classes by using the object name dot whatever the member name. Okay, so okay, so always keep in mind that whatever you declare in the classes which is acting as the members of that class, okay, whether it is variable or methods, okay, to access the member of that classes we use the object and dot operator. कुठल्याही क्लासचे मेंबर्स ऍक्सेस करताना, आउटसाइड द क्लास मेंबर्स ऍक्सेस करताना ऑब्जेक्ट डॉट आणि मेंबरचं नाव. इथं मेंबर मी काय ऍक्सेस करणार आहे, मेथड ऍड नावाची मेथड ऍक्सेस करणार आहे. सो आय राईट द ऍड मेथड. ओके, सो सी हिअर इथं दोन क्लासेस मी लिहिलेत. एका क्लासमध्ये दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेत आणि त्याचे ऍडिशन केलेले, आणि दुसरा क्लास फक्त काय केलेला आहे, एक मेन मेथड डिक्लेअर केलेला आहे आणि पहिल्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून पहिल्या क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करून शो केलेल्या. ओके, सो आता हा प्रोग्राम कुठल्या नावाने सेव्ह करायचा, जसं मी लास्ट टाइम आता सांगितलं, your Java program may have the multiple classes but only one class may contain the main method. Okay, and the class that contain the main method
you want to save the program by using the name of that class. Okay, इथं मेन मेथड कुठल्या क्लासमध्ये लिहिलेलं आहे, फर्स्ट डेमो या क्लासमध्ये लिहिलेलं आहे. दोन क्लास आहेत आपल्या प्रोग्राम मध्ये आता, डेमो आणि फर्स्ट डेमो. ओके, सो मेन मेथड कुठल्या क्लासमध्ये लिहिलेलं आहे, फर्स्ट डेमो. ओके, सो युअर प्रोग्राम मस्ट बी सेव ॲज द नेम ऑफ द फर्स्ट डेमो. ओके, कुठं, बिन मध्ये, फर्स्ट डेमो dot extension is what, the Java. Okay, so your program is saved as what, first demo dot Java. Okay, so go to the program लिहून झाला, go to the command prompt. Okay, compile the program, first demo dot Java. Okay, so लक्षात ठेवा कोणताही एकच क्लास तुम्ही पब्लिक करू शकता. ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही मेन मेथड लिहिलेला आहे, एकापेक्षा जास्त क्लासेस पब्लिक करू शकत नाही. ओके, सो कंपाइल झाला प्रोग्राम तुमचा, डॉट क्लास फाईल त्याची तयार झाली असेल बिन मध्ये, ज्याच्यामध्ये त्याचा बाईट कोड असेल. ओके, सो रन द प्रोग्राम बाय युजिंग द इंटरप्रिटर ॲज अ जावा फर्स्ट डेमो डॉट जावा. ओके, it will create no class definition on first demo. First demo. Here काय मध्ये जावा मध्ये फर्स्ट डेमो. सॉरी, फर्स्ट डेमो. So something, just a minute. Sorry for interrupt, because of some errors in the JDK. Okay, it will show the no class found error. Okay, once again, I have installed the JDK 1.6 onto the F drive also. Okay, so run by using that JDK. Okay, now suppose, okay, JDK च्या प्रॉब्लेम मुळे इंटरप्रिटर एरर देत होता. आता नवीन JDK इन्स्टॉल आहे, आणखीन एक F ड्राइवर. ओके, त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम सेव्ह केलेला आहे आणि आता तो कंपाइल करून बघा. ओके, सो सी हियर हाऊ टू कंपाइल द प्रोग्राम, जावा सी whatever the program name dot Java. Okay, compiled successfully, it will create the dot class file which contains the bytecode. Okay, execute the program by using the interpreter as Java. Okay, so it will show the addition is what, the 30. Okay, so see here, इथे एकापेक्षा जास्त क्लासेस मी यूज केलेले आहेत आणि एका क्लासमध्ये मेन मेथड यूज केलेले आहे. okay, एका क्लासमध्ये काही मेंबर्स डिफाइन केलेले आहेत आणि त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस केलेल्या आहेत. सो सी हियर, दोन क्लास आहेत, क्लास डेमो अँड क्लास फर्स्ट डेमो. ओके, सो what is class? Class is nothing but a collection of the variables and the methods. Okay, or you can say that it is a template, okay, which is accessed by object of that class. Okay, सिंपल आपण एक दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले आहेत, एक्स आणि वाय. ऍड नावाची मेथड लिहिलेली आहे ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय याचे ऍडिशन केलेले आहे आणि ती सी मध्ये स्टोअर केलेले आहे आणि ती प्रिंट केलेली आहे. okay,
तर दुसरा एक क्लास लिहिला, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिलेला आहे. पहिल्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा जावामध्ये, तर क्लास नेम ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू कीवर्ड आणि व्हॉट एव्हर द कन्स्ट्रक्टर ऑफ दॅट क्लास. न्यू कीवर्ड हे मेमरी अलोकेशनचं काम करतं. सिम्पली एखादा मेंबर, क्लासचा मेंबर आउटसाइड द क्लास ऍक्सेस करताना तो कसा करायचा, ऑब्जेक्ट नेम डॉट व्हॉट एव्हर द मेंबर ऑफ दॅट क्लास. सो ऍड मेथड कॉल केली, डी हा डेमोचा ऑब्जेक्ट आहे, ती कॉल केली. कॉल केल्यानंतर ती ऍडिशन जी प्रिंट आहे ती इथे तुम्हाला शो झाली. ओके, so always keep in mind that the Java program contains the multiple classes, but in one class you must define the main method. Okay, ज्या क्लासमध्ये तुम्ही मेन मेथड डिफाईन करताय त्या क्लासच्या नावानं प्रोग्राम सेव्ह करा. कंपाईल करण्यासाठी जावा सी कंपायलर यूज करा, रन करण्यासाठी जावा हा इंटरप्रेटर यूज करा. जर तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला तर त्याची डॉट क्लास फाईल बिन फोल्डरमध्ये तयार होईल, ज्याच्यामध्ये बाईट कोड असेल. जो बाईट कोड तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर रन करा, जिथं जेडीकेचं इन्स्टॉलेशन आहे तिथं कॉपी करा आणि रन करा. ओके, सो इट इज कॉल्ड एज जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके, सो दीज आर द टू सॅम्पल प्रोग्राम्स. ऑलरेडी क्लास आणि ऑब्जेक्ट्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. सॅम्पल प्रोग्राम्स आपण जावाचे बघितलेले आहेत. क्लास कसा लिहायचा, त्याचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा आणि क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करून शो कशा करायच्या. एक जावा प्रोग्राममध्ये क्लासेस कसे डिफाईन करायचे, मेन मेथड कशी डिक्लेअर करायची, प्रोग्राम कसा कुठल्या क्लासच्या नावाने सेव्ह करायचा, कसा कंपाईल करायचा आणि कसा रन करायचा. These sample techniques of the Java programming we had learned in this session. So this is all about the sample programs of the Java. Okay, Java मध्ये सॅम्पल प्रोग्राम कसा लिहायचा, क्लास कसा डिक्लेअर करायचा, ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करायचा आणि ऍक्सेस कसे करायचे. जसं बघितलं आपण, प्रोग्राम कुठल्या नावाने सेव्ह करायचा, कंपाईल करायचा आणि रन करायचा. Okay, so this is the start of your Java programming. Okay, so maybe some questions like that. What is the use of the new keyword? Okay, so objects in the Java is created by using the new keyword because it allocate the memory to the object of that class. Okay, object is what? Object is an instance of the class. Okay, such type of the MCQs may be asked in the final examination. Okay, so thank you. In this session we had covered the basic concepts or basic programming in the Java class and object.